मी 6 वर्ष जानेवारी 2020मध्ये रिटायर्ड झाले. माझे मिस्टर श्री गणेश 2017मध्ये स्टेट बँकेतून रिटायर्ड झाले. रिटायरमेंटनंतर आम्ही खूप खूप फिरायचे ठरवले होते, पण मध्येच करोना आला, मुलीचे लग्न झाले, त्यानंतर नात पण झाली आणि दरम्यान आमचं खूप काही फिरणं झालं नाही. एक चारधाम ट्रिप केली, बाकी छोट्या छोट्या ट्रिप भरपूर केल्या. आता नेपाळ ट्रिपला गेलो होतो. 2000 साली आम्ही काठमांडू येथे गेलो होतो, पण ते काही फार छान वाटलं नव्हतं. पण आता एवढ्यामध्ये 2-3 जणांकडून नेपाळ ट्रिप छान असल्याचे ऐकले. मग लुंबिनी, पोखरा, काठमांडू, चितवन अशी नेपाळ ट्रिप आम्ही फिक्स केली. LTT कुर्ला ते गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेसने आम्ही गोरखपूर येथे पोहोचलो. ट्रेन 7-8 तास लेट होती. सेकंड ACचे रिझर्वेशन केले होते, त्यामुळे प्रवासाचा त्रास नाही वाटला. सायंकाळी 5 वाजता गोरखपूरहून AC बसने लुंबिनी येथे गेलो. वाटेत एका छोट्या दुकानामध्ये सुंदर समोसा आणि रगडा चाट खाल्ले. खरं तर गोरखपूरला गोरक्षनाथाचे दर्शन घ्यायचे होते, पण 8 नंतर बॉर्डर क्रॉस करता येत नाही, म्हणून गोरक्षनाथाचे दर्शन आता येताना घेऊ असं ठरवलं आणि साधारणपणे 3 तास प्रवास करून आम्ही लुंबिनी या ठिकाणी पोहोचलो. नेपाळ बॉर्डर क्रॉस केल्यावर ट्रॅव्हल कंपनीचे प्रमुख श्री बापट यांनी नेपाळच्या प्रथेप्रमाणे सर्व कुटुंब प्रमुखांचे हार घालून स्वागत केले. आमच्याबरोबर अथर्व पण होता. अथर्व म्हणजे माझा मुलगा, त्याचेही हार घालून स्वागत झाले. त्या दिवशी आम्ही हॉटेल होली बर्थ या ठिकाणी राहिलो. दुसऱ्या दिवशी आम्ही गौतम बुद्धांचे जन्मस्थळ पाहायला निघालो. गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563मध्ये लुंबिनी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव मायादेवी, वडिलांचे नाव शुद्धोधन. त्यांचे सिद्धार्थ असे नामकरण करण्यात आले. अवघ्या 7व्या दिवशी त्यांचे मातृछत्र हरपले. लहानग्या सिद्धार्थाचा सांभाळ त्याची सावत्र आई गौतमी यांनी केला, म्हणून आईच्या नावावरून त्यांचे नाव गौतम असे पडले. लुंबिनी येथे गौतम बुद्धांचे जन्मस्थळ आहे तसे जपण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा वापरलेल्या मातीच्या विटा आजही स्पष्ट दिसतात. ज्या ठिकाणी जन्म झाला ती जागा ओट्यासारखी आहे. जन्मस्थळाच्या बाजूनी जे बांधकाम आहे त्याला घटासारखा आकार दिला आहे आणि बाजूला लाकडी बांधकाम करून त्याला रंग दिला जात आहे. लाकडी रेलिंगवरून पाहिले असता घट खाली दिसतो, त्यामुळे जन्मस्थळ स्पष्ट दिसते. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही. जन्मस्थळाच्या जवळ एक बोधिवृक्ष पण आहे. आजूबाजूला छोटी मंदिरे आहे. जन्मस्थळाजवळ कमालीची स्वच्छता आहे. मंदिराचा परिसर खूप मोठा असूनही स्वच्छता खूप आहे. दुतर्फा झाडी आहे. एक असा लांबट तलाव आहे. त्या तलावात बोटिंग करून आपण पुढे इतर देशांची काही प्रार्थनास्थळे त्यांनी बनवली आहे तिकडेही जाऊ शकतो. तिकडे जाण्यासाठी रिक्षाही उपलब्ध आहे. तेथील एका भिक्खूंनी आम्हाला माहिती म्हणून एक पुस्तक दिले. ते घेऊन आम्ही आमच्या हॉटेलकडे परतलो. पण गौतम बुद्धांच्या नयनरम्य राजवाड्याचा विचार मनातून जात नव्हता. मन खूप शांत झाले होते. कदाचित त्या परिसरात गौतम बुद्धांची जी काही स्पंदनं आजही असतील त्याचा परिणाम चांगला झाला असावा. लुंबिनीहून 6-7 तासाचा प्रवास करून आम्ही पोखरा येथे पोहोचलो. रस्ता घाटाचा व खूप वळणावळणाचा आहे. निसर्ग तर खूप छान आहे. रस्त्याच्या एका बाजूला उंच डोंगर आणि एका बाजूला खोल दरी आहे. 2 डोंगरांना जोडणारे लोखंडी झुलते पूल देखील आहे. या पुलावरून खेड्यातील बायका मुले सरसर पुढे जातात. रस्त्याच्या कडेला नेपाळी घरे आपले लक्ष वेधतात. नेपाळी घरांना पुढच्या बाजूला मोठी बाल्कनी असते. घराच्या मधोमध बाल्कनीच्या समोर दरवाजा असतो. दरवाजाच्या दोन्ही बाजूला खिडक्या असतात. दरवाजाच्या वरती व्ही आकाराची मैरप असते. घरे रंगीबेरंगी आणि देखणी आहेत. असं सर्व पाहत पोखरा कधी आले आपल्याला समजले नाही. पोखरा हे गाव डोंगराच्या कुशीत आणि पठारावर वसलेले आहे. आम्ही तेथे चॉईस इन नावाच्या हॉटेलमध्ये उतरलो. वेलकम ड्रिंकनी आमचं स्वागत झालं. आता रात्र झाली होती, म्हणजे सायंकाळचे 7-8 वाजले असावे. आज हॉटेलवर फक्त आराम करायचा होता. पोखरा येथे दुसऱ्या दिवशी विंध्यवासिनी देवीचे दर्शन घेतले. मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. परिसरात अनेक छोटी मंदिरे आहेत. इथे शिवजी, हनुमान, गणपती, सरस्वती यांची मंदिरे आहेत. हे देवीचे भगवती म्हणजे काली मातेचे स्वरूप आहे. हे मंदिर एका छोट्या टेकडीवर आहे. देवीला अर्पण करण्यासाठी खाली फुले, प्रसाद, लाल चुनरी, नारळ सर्व काही मिळते. आपल्याकडे काळ्या मण्यांचे मंगळसूत्र असते, तर इथे लाल मण्यांचे. येथील बायका भांगात भरपूर लाल कुंकू भरतात. इथे सवाष्णी लाल बांगड्या घालतात.
लिपस्टिक तर जवळजवळ सर्व नेपाळी बायका लावतात। देवीचे दर्शन घेऊन आम्ही गुप्तेश्वर महादेव हे ठिकाण पाहण्यासाठी निघालो। गुप्तेश्वर महादेव गुहा ही पोखरामध्ये आहे। ही गुहा डेव्हिड फॉल्सच्या समोर आहे। डेव्हिड फॉल्सचे पाणी या गुहेतून जाते। गुप्तेश्वर महादेव गुहा ही एक नैसर्गिक गुहा आहे। हे पोखराचे एक प्रमुख आकर्षण आहे। खूप पायऱ्या असणाऱ्या व लाल रंगाची नक्षी असणाऱ्या जिन्याने उतरून आपण खाली जातो। तेथे शंकराचे एक मंदिर आहे। त्याचे दर्शन घेतले की मग खाली मात्र नैसर्गिक गुहा आहे। या गुहेमध्ये अंधार आहे। खाली जाण्यासाठी मोठी लोखंडी शिडी होती, त्यावर पाणी पडून ती अगदी घसरडी झालेली होती। पुढील बाजूला एक नैसर्गिक धबधबा गुहेच्या छोट्या फटीसारख्या भागातून दिसत होता। पाण्याच्या आवाजावरून खरं तर हा मोठा धबधबा असावा। पुढे आम्ही चमेरा केव्ज इथे गेलो। चमेरा केव्ज ही बॅट केव्ज म्हणूनही प्रसिद्ध आहे। या गुहेमध्ये जाण्याचा रस्ता अंधार आहे। आम्हाला जाताना बॅटरी देण्यात आली होती बरोबर। इथे पायऱ्या वगैरे काहीच नाही, दगडांच्याच वरून मार्ग काढत आपल्याला पुढे जायचे होते। आम्ही भरपूर पुढे गेलो। पुढे काहीही नव्हतं, सपाट भाग होता आणि तिथून पुढे सपाट भागाच्या पुढे मात्र एक चिंचोळा रस्ता दिसत होता। तो म्हणे परतीचा मार्ग होता, पण आम्ही त्या परतीच्या मार्गाने नाही गेलो। आम्ही जसे आलो तसेच मागे परत आलो। काही लोक मात्र परतीच्या मार्गाने जाताना आम्हाला दिसले, पण आम्हाला मात्र त्याची भीती वाटली। आम्ही तिकडून नाही गेलो। आम्ही महेंद्र केवकडे निघालो। महेंद्र केवच्या दर्शनी भागामध्ये मोठं गार्डन होतं, पण इथे अशीच गुहा आहे असं समजलं। आमच्या ट्रिपमध्ये आम्ही सगळे सिनियर सिटीजन होतो, मोस्टली अबाव 50च होतो सगळेजण। परत गुहेत नको म्हणून आम्ही बाहेरूनच परत फिरलो। डेव्हिस फॉल्स हा एक भूमिगत असा झरा आहे। हा नेपाळमधील सर्वात जुना आणि मोठा धबधबा आहे। याचे पाणी हे तेथील एका भुयारी बोगद्यात जाते। हा बोगदा अगदी खोल आहे। 31 जुलै 61 रोजी एक स्विस जोडपं इथं पोहण्यासाठी गेलं। स्त्रीचे नाव डेव्हिस असे होते। ही महिला धबधब्यावरून पोहता पोहता खाली पडली आणि तिथेच गतप्राण झाली म्हणे। 3 दिवसांनी तिचे शव मिळाले। तिच्या वडिलांच्या इच्छेनुसार धबधब्याचे नाव डेव्हिस फॉल्स असे ठेवले। नेपाळीमध्ये डेव्हिसचा उच्चार देवी असा होतो, म्हणून इथले लोक याला देवी फॉल्स असेही म्हणतात। माया देवीच्या वरून हे नाव देवी असं पडलं असावं। फेवा लेक हे नेपाळमधील पोखरा येथे असलेले गोड्या पाण्याचे एक मोठे सरोवर आहे। याला पूर्वी बैदम ताल असेही म्हणत। हे नेपाळमधील दुसऱ्या क्रमांकाचे सरोवर आहे। बर्फाच्छादित डोंगराचे प्रतिबिंब या लेकमध्ये पडते। हे नयनरम्य दृश्य बघायला अनेक टुरिस्ट येथे येतात। आम्ही येथे उन्हाळ्यात गेल्याने आम्हाला बर्फाच्छादित डोंगर काही बघायला मिळाले नाही। तलावाच्या मध्ये देवीचे एक मंदिर आहे। याला ताल बाराही मंदिर म्हणतात। या मंदिरात बोटीने जावे लागते। हे मंदिर राजा कुलमंदान शाह याने बांधले। बाराही म्हणजे दुर्गा माता। हे दुर्गा देवीचे मंदिर आहे, म्हणजेच हे एक शक्तिपीठही आहे। हे अतिशय सुंदर मंदिर आहे आणि हे सर्व दर्शनं घेऊन आणि या सर्व ठिकाणी फिरून आम्ही सायंकाळी आमच्या लॉजवर परत। नेपाळ ट्रीपमधल्या लुंबिनी आणि पोखराचा व्हिडिओ हा मोठा झाला, त्यामुळे दुसऱ्या भागामध्ये काठमांडू आणि चितवन याचा व्हिडिओ केला आहे, तो पाहायला विसरू नका। हा व्हिडिओ इथेच संपत आहे। धन्यवाद।